नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद बिवरे, कन्सल्टंट इंटरनल मेडिसिन, मणिपाल हॉस्पिटल्स बाणेर. सध्या डेंग्यूचे रुग्ण खूप वाढत आहेत आणि त्यामुळेच गरज आहे आपण सगळ्यांनी एकत्रपणे एक लढाई लढण्याची. फाईट अगेन्स्ट डेंग्यू. यामध्ये मी तुम्हाला 5 छोट्या छोट्या टिप्स देणार आहे आणि मला नक्की खात्री आहे की त्यांचं पालन केल्यानंतर आपल्याला ही लढाई सोपी होणार आहे. टिप नंबर 1, आठवड्यातून एकदा तुमच्या घराच्या, सोसायटीच्या आणि कार्यालयांच्या अवतीभोवतीच्या परिसरात एक चक्कर मारा. त्या ठिकाणी कुठली भांडी, डबकी, जुने काही पडलेल्या वस्तू, यामध्ये जर पावसाचं पाणी साचलं असेल किंवा कुठलंही पाणी साचलं असेल तर ते पूर्णपणे रिकामं करा. त्यावर झाकण ठेवा, अन्यथा ते उलटं करून ठेवा. टिप नंबर 2, तुमच्या घरात, तुमच्या कार्यालयात, कामाच्या ठिकाणी, आपल्या अवतीभोवती दररोज एकदा बघा. कुठल्या तरी कोपऱ्यात, कुठल्या तरी कोनाड्यात एखादा छोटा ग्लास, पेला किंवा एखादी वस्तू, एखादा डब्बा असा असेल की ज्यात पाणी साचलेलं आहे तर ते ताबडतोब फेकून द्या. आणि ते भांडं किंवा ती गोष्ट जर फेकून देण्यासारखी असेल तर ती गोष्ट डिस्पोज ऑफ करा, अन्यथा ती उलटी करून ठेवा. टिप नंबर 3, घरातून बाहेर जाताना किंवा कार्यालयातून बाहेर जाताना येताना आपल्या अनकव्हर्ड बॉडी सरफेसला, म्हणजे जे आच्छादले गेलेले नाही आहेत अशा सगळ्या आपल्या शरीराच्या भागाला मॉस्किटो रिपेलंट क्रीम लावा. आणि जे काही मच्छर टाळण्यासाठीच्या ज्या ज्या उपाययोजना आहेत त्या सगळ्यांचा जरूर अवलंब करा. टिप नंबर 4, दिवसा कुठेही फिरताना किंवा आपल्या कामावर जाताना पूर्ण बाह्यांचे कपडे आणि ऑफकोर्स सगळे पाय पण झाकणारे कपडे घाला. आणि सगळ्यात महत्त्वाची पण टिप नंबर 5, तुम्हाला ताप, डोकेदुखी, उलटी, मळमळ, पोटात दुखणे किंवा रॅश अशा प्रकारच्या कुठलीही लक्षणं जाणवली तर स्वतः टेस्ट करणे, स्वतः त्याचं निदान करणे, स्वतः त्यावर IQ माहितीवर उपचार करणे असं काहीही न करता ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. आणि आपल्याला कधीही कुठलीही अडचण वाटल्यास आपण नक्की संपर्क साधू शकता. मणिपाल हॉस्पिटल्स बाणेर.